कुठं आहे तुम्ही? गावली का औषध गावली? नाही, मेडिकल बंद आहे. अहो, असं काय करताय मामांजीनं? रात्रीचा डोस द्यायचा ना. बघा ते खालच्या अंगाला आहे ना ते मेडिकल, 24 घंटे चालू असतं. तिथं जाऊन बघा एकदा. लवकर या. मला लय भीती वाटायला लागले. मामांजींचं काय खरं वाटायला झालं. तुम्ही लवकर या, मला लय भीती वाटायला लागले. गप गप गप, काला रडती ग? बघा ओ, अय दादा, बघतो का काय नशीब काढलं. सून बघ केवढी चांगली मिळाली. बघ की एकदा डोळं उघडून. ऐ काला रडती ग सारखे सारखी? काय नाही झालंय त्याला. गप, उगा गळ काढी ती. होय आत्या, मी काय म्हणतोय, म्हणजे डॉक्टर सांगून गेले ना, म्हणजे तशी परिस्थिती गंभीर आहे, पण म्हणजे तसं काय होणार नाही ना. काय नाही व्हायचं त्या. नाही होत बरं काय? आहे तू धडधाकट, त्याला काय होते. जाऊ का मग आम्ही घरी? आता आहे तसं म्हणजे असं काय म्हणजे थांबू शकतो तसं हे नाही काय, पण म्हणजे झालं ना हो, आता 7-8 दिवस झालं इथंच आहे ना हो. कामं पण आहे ती घरी, गुरडोर आहे ती, रानातली कामं आहे ती. गडी माहिती ना तुम्हाला कसं काम चुकार असते ती, लक्ष देऊन काम करत नाही ते. जाऊ दे की आम्हाला. हा म्हणजे आत्या आत्या ग, पोरं बी आहेत ना घरला. हा पोर आहेत. पोरांची शाळा असती. हा पण सासू सासऱ्यांकडे किती दिवस ठेवायचं ना, बरं दिसत नाही म्हणून म्हणताय ते. मग जायचं म्हणताय? जाऊ दे. नाही तर ओय, हे तुझं काय लगे डोळं वाटारायला? हा, जा ग जा. काय टेन्शन घेऊ नको तुझ्या बापाचं, मी आहे तुझा. ओ जावई बापू, तुम्ही एका फोनवर इथवर आले ना, लय उपकार झाले बघा. तुम्ही जा. काय झालं तर आम्ही तसं आहोत. एवढं काय नाही आता. तुम्ही निघा निघा निघा, तुम्ही उद्या दुपारून निघा. उद्या कशाला आत्या? आताच निघतो ना, म्हणजे कसं पोचायला पण पाठ होणार, 4-5 वाजणार. आता कसं जाणार? आता ते शेवटची गाडी पण एसटी गेली असेल आता शेवट. अहो नाही ताई, मी केली चौकशी. हाय की 11:30ची गाडी आहे एक, त्यानं जातो मी. आणि तो वडापावला नाही का राग्या, त्याला बोलावलाय मी. तो म्हणला सोडतो स्टँड पर्यंत. लय बोलत आहे तुम्ही, जावा पटापट, उशीर होईल. फोन करा त्याला. जातो, बॅग घे, बॅगा घे. बरी ते, बरी ते, बरी ते. बॅग आणि ते बघा. मी करतो राग्याला फोन. राग्या पण तसा नातेवाईकाचा आहे आमचा. हा, माहितीये मला, सुद्धा माप्याचा राग आहे ना. हा म्हणजे मामाकडनं नातं लागतं ना आमचं. माहितीये. त्याच्यामुळे मग कसं तो म्हणला सोडतो स्टँड फोन पर्यंत. करा, काम येईन दुसरं त्याला. हॅलो, हा राग्या, हा ये रे बाबा, ये लवकर ये, जायचे आपल्याला. हा ये लवकर, चल. हा आणली का बॅग? ती मोठली बॅग आणा जा तुम्ही. हा, चला लवकर जाऊ, चला. किती सामान आणलंय? बाबा पाया पडते. कायला रडायची ग? हा, त्यात भरल्या घरात असं तिन्ही सांजाला रडायचं असतं का? हा, तू रडशील, ह्याला कटत जाशील घराच्या बाहेर. घरची लक्ष्मी येईन का दारात? बाहेरच्या बाहेर निघून नाही का जाणार? हा, रडू नको, काय होत नाही तुझ्या बापाला. हा, चल निघ, उठ. येते येते आत्या. असू दे वहिनी. नको वाकू. चल. आत्या बाबाला काही नाही ना गं होणार. नुसती गाळा काढी ती. थोबाडीच किती नुसती मागा धरणं सांगते त्याला काय झालं नाही, धडकट आहे म्हातार. मग ओय दादा, ये डोळे उघडून बघ जरा एकदा. लेकीकडं लेखन जावई बापू चाललेत बघ की. दादा नाहीच का मग उघडायचं डोळं? नाहीच का? नाही झोपले. जाऊ दे, त्यांची नाही इच्छा, जाऊ दे, चल राहू दे, चल. नाटकी हे असं लहानपणी लय नाटक करायचं. होय. हे डोळं पांढरं करायचं आणि म्हणायचं मी मेलो. मग आई यायची आणि घालायची कंबरड्यात लात. मग उठायचा, ताट व्हायचा पार. आता त्याचं वय झालंय, नाही तर मॅच कंबरड्यात लात घातली असते, लुटावला असते. घालवाय हो, घालावलं खरं कमी कंबरड्यात लात घाल. काय मरून तुम्ही जायला उगाच. बा निमित्त व्हायचं गच खायचं. काय कावळ्याच्या सापानं काय मदत का? हा, उठतो का? नाहीच का? डोळा उघडतो का? नाहीच का? नाही उघडत. नाही इच्छा नाही त्यांची, जाऊ दे, जाऊ दे.
जा तुम्ही जा जा येतो. जा, चल. काय आहे? लांबचा प्रवास आहे असू दे सारखे वाकू नको लांबचा प्रवास आहे हो नाही का? लांबचा आहे आता, हा, काय आता आता रिक्षात बसणार एसटीत जाणार मग सकाळी पोचणार हो निघा, पाठवणार निघा. साखरवाडीला जायला लय निघा उशीर. निघा निघतो निघा वाईस पाणी पाजती का बापाला अगं त्या काय बोलली अगं हो आत्या, हो. काय आहे? अरे पा- नाही अरे आ- जिथे पाणी पाजायला अर्थ आहे मेल्यावर काय उपयोग आहे पाणी पाजून काय उपयोग आहे मला सांगा यमाचं धन येते आता आपला नाही राहिला तो मग अशी हात लावून आलाय वरती म्हणून सांगते काय काय पण होऊ शकतंय हा तुम्ही आता निघान रिक्षात बसान मग एसटीत बसान नाही का घरी पोचान सकाळी पोचान हो. मग आमचा मागणं फोन येईल तुम्हाला का "ए, तुझा बाप गेला रडू. आत्या. होऊ शकतंय ए, असं सांगते. गप, कसं आहे? आत्या, आहो, कोणी नका. को कोणी टाळ नाही सकती आहे ना कशाला तुम्ही हिंदीत बोलता होणे गोष्ट नका ना बोलू सांगते रे पण होणाऱ्या गोष्टी सांगूच नका ना म्हणून तुम्ही म्हणते का बाय पाणी पाजून अरे जा. पण कसं पाणी असं डायरेक्ट जिवंत माणसाला पाजायला लावताय तुम्ही आत्या ऐकलं का हे बघा तुम्ही नका ना रडू डॉक्टरनं सांगितलं ना आपल्याला काय नाही होणार त्यासनी नाही. नाही काय होणार त्यासनी काय काय होणार काय? डॉक्टरचं काय डॉक्टर काय डॉक्टर काय नसते ते काय बी सांगितलं ही भागी आजीचा टायमाला असंच केलं तर डॉक्टरने काय भागी आजी कोण आता? भागी आजी तुला नाही माहिती बारीक होती तू पोरग आलं मम्मीवरनं तिला भेटायला आलं बर का उशाशी 10 दिवस उशाशी पोर बसून डॉक्टर म्हणले आता काय म्हातारीच्या जीवाला धोका नाही तुम्ही जाऊ शकता पोरग उठलं निघालं एसटीत बसलं माघारी निघाला नाही का मम्मीला डॉक्टर म्हणले काय नाही तर निघालं पोरग जसं एसटी निघाली म्हातारीनं डोळं मिटलं एसटी निघाली म्हातारीनं डोळं मिटलं काय सांगता येत नाही म्हणून म्हणलं पाणी म्हणजे मामांचे पण आपल्याला असं ना अरे नका ना हो, ताई, नका ना रडू तुम्ही रडू नको काय होत नाही. ओय, अगं एकच कपशीन तूच कपशीन किती रडती गप गप काय नाही होणार नाही, दादा नाही काय होत नाही काय होत नाही. माझ्या दादाला काही होणार ग नाही नातवंडांचं तोंड बघितल्याशिवाय दादा जाणार ग नाही दादा बाबा जीवन- बाबा अरे जिवंत आहेत ते. ए गप गप काय होत नाही गप्पा गप्पा गप बने गप छान काय होत नाही. जमल्या रडून रडून काय होत नाही. अरे हाय ते अजून ते. ना, आत्या नका ना रडू. ताई, नका रडू. अरे नका ना आत्या नका ना रडू यार जिवंत आहे हे बघा ना पोट हलते हे बघा चादर वर खाली होती या तात्या तात्या मला सोडून या. मला एकटाच टाक. अरे गप्प आहे. तुझं काय आहे? जिवंत आहे ती अजून ती जिथं आहे म्हातार ओ सॉरी सॉरी कोण होते तोच तो ओ ताई यार नका ना तुम्ही हे खोटं वाटतंय बरं का लय हा लगा लिकीपेक्षा सुनच जास्त रडती उलट होतंय जरा नका ना तुम्ही गप वरवाडा ती वरवाडा नका आत्या हे बघा ना आत्या अरे तुम्ही काय करताय माहितीये का चावी देताय ह्या दोघी लगेच चालू होते त्या रडायला लागते ते मग नका ना तुम्ही असं काहीतरी बोलू तिचा बी पाय निघणं झालाय ह्यो माणूस जगणार आहे हा लय जगणार लय आयुष्य माणसाला या तुम्ही नका तुम्ही गॅरंटी देता का त्यांच्या जगण्याची मी कशाला घ्यायला गॅरंटी देता का चालता बोलता माणूस असा धापकन खाली पडतो हार्ट अटॅकनी या मला काय कोणाचा जीव प्यारा वाटला की तो जातो घेऊन यम काय सांगता येत नाही ओ माणसाचं आज आहे उद्या नाही माणूस
नका ना तुम्ही दू तोंडानं बोलू यार आत्या तुम्ही. मी काय बोलते अरे मग कोण बोल नका ना तुम्ही यार. हाय ना माणूस चांगला आहे, जिवंत आहे तुमच्या. मीच बोलते का कोण बोलतंय? गप्प बसते मी. तुम्ही जा तुम्ही जा गे जा जा तुम्ही. मी सांगन आखी आलती आणि गेली ती हा, गेली असू दे. तिच्या सासरी. चल, चल. अगं आत्या असं का ग बोली ती? मी लेख आहे ना ग त्यांची. मला माझा जीव नाही का ग? माझ्या बाबांवर माझा जीव नाही का? बाबा 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 ए आत्या आता ते काय बी नाही. आम्ही थांबतो. ए, आपण थांबूया हो. अरे कुठ आपण थांबूया. अरे ठरलं ना बॅग आणले ते आपण थांबू. नको का पण नाही. माणूस जिवंत आहे सांगते तरी समोर करते. नको ना रे, डोक्यात जाऊन. ठीक आहे थांबा थांबा. दादा येऊ का? तात्यांचं बरं आहे ना? आहेत बरे आहेत. हे रग्या का तू हा, हा. सुधा माप्पाचा का? आत्या पाया पडतो. बस खाली बस. काय आला पडी तू कसं आहे बरं आहे का? बरं आहे. वडाप आहे ना तू ही? हा, मग स्वतः. ओळखते मी तुला. हा. लहान होता तवा हा. उघडा नागडा हिरायचा इथे आपल्या वावरामध्ये टमऱ्याला घेऊन. आता वडाप चालू येतो स्वतःची. चांगलंय बॅगा उचलू का? नाही नको जरा आमचं फिसकटलंय जायचं थोडस. कॅन्सल झालंय? सॉरी रग्या खरंच नाही ठीक आहे दादा, सॉरी बिरी नको. बघतो काय भाडं बिडं मिळालं तर जातो मी. सॉरी. पुढे चाललंय. जा निघा ऐ निघ बॅगा घे. जंगायला कॅन्सल करतो त्याचं भाडं. हा? ते कसं थोबड पडलं बघ त्याचं. ऐका ते जा कसं आहे गरीबाचं पोट असतं गाडीवर. असं नका करू. हा भाडं कायला मारिता त्याचं. जा निघा ऐ निघ. ते काय बोलताय तुम्ही ठरवा ना हो यार. आता मगाशी निघालो होतो तर मग तुम्ही भोंगा पासारला सगळ्यांनी मग आम्हाला थांबवलं. आता थांबलोय तर म्हणताय जा ठरवा ना एक काहीतरी यार तुम्ही. म्हणजे मीच बोलते का बाया? कोण बाया, एक काम कर जा सुई धागा आणि माझं तोंड शिवून टाक माझं. अहो, तसं नाही काय बोलू. बोलते का तरी पण बाबा माणसामध्ये बोलत नाही मी. जातो. आपली शान बसते बाजूला. आत्या जातो मी आत्या. मी आपली बाया दादासाठी आले बाया. हो, बाहेर जातो नको पडू बाया. आम्ही जातो. काय नका तुम्ही बोलू. बाहेर जास्त वर तरी काय बोलू नका तेवढं तुम्ही. हा? जातो आम्ही चला. येते. धर येतो. मी येतो. झालंय पाया पडून सगळं परसा. नीट जा ए रग्या. हा. नीट जा बाबा. हा. लागायची बाबा डुलकी बिलकी लागायची गाडी. नाही आत्या, गाडी चालवताना झोपत नाही आपण. मला नको सांगू. ड्रायव्हर लोकांचं असंच राहतं. डुलकी लागती मग जाशीन वाडाप दरीत घेऊन. जावई बापू मरून जातील. माझी पोर बुड्या कपाळात राहील. एक तुला मग आता ती काय बोलली की लगेच चालू होती लगेच. आहे ना जिवंत आहे अजून. मी ते पण जिवंत आहे. मी आत्या हो आत्या पाया तुमच्यासाठी बोलते. म्हातारा बाजूला राहायचं. जावई बापूचं व्हायचं काहीतरी बरं व्हायचं. तुम्हाला का मारायचे मला नका ना तुम्ही ए बाया असं काय करू. तुम्ही बोलूच नका. बाया मला तुम्ही चिकटपट्टी लावून टाका माझ्या तोंडाला. मी काय बोलत नाही. नाही बोल तुम्ही समजून नका. ऐका ना तुम्ही शांत बसा ना. भाऊ ऐका ना हो ऐका ना. नको म्हणताय तर नका ना जाऊ. तर तुम्ही पण पहाटाच्या गाडीनं जाणं 2 घंटे राहिलेत फक्त पहाट व्हायला. माझे तर बाई डावे पापणे पण लव करते. आणि हे तर मला लय धडधडत मनात. असं वाटतं ना बाया का आज तर काय ना काहीतरी होणारच आहे. जीवाला हाड का तुझ्या? चांगलं बोलावं माणसानी. माघारी निघालेत ते. हा असं बोलत यात का? चांगलं बोलाव. रोज हजारो प्रवासी करत असतात प्रवास. त्यातला एखाद्याचा ऍक्सिडेंट होतो. हा आता कोणते एखादं काही हे असणार आहेत का? चांगला पॉझिटिव्ह विचार करावा माणसाने. ओ आत्या आई बडती ठरवा तुम्ही. तुम्हाला कुणाची बाजू घ्यायची ती. का बाया? आता परत मीच बोलते का बाया? अरे मग मी गप्प बसते. काय करायचं ते अरे करा. मी नका ना. दादासाठी आले माझ्या. यार, मी आत्या तुम्ही उगा काहीतरी बोलताय. नाही जा तुम्ही जा. ऐ, जातो. जाताना दार ओढून घ्या. हो, जातो. दैवाने. चल. हे निघून गेले का खिडक्या लावून घे बाई. या म्हणजे यमाचा फेरा राहतो ग. यमाचा फेरा राहतो. मागा जर मला आवाज यायला लागलेत प्राण्यांचे. टिटवी वरडायला लागली. अपशकून वाटतोय मला काहीतरी. फट एक उघडी ठेवू नको. फटीत नाही हे नियम काय बाया सांगता येतं यमात तरी. अरे ताई नका हो तुम्ही पण कुठं नादा लागताय लगेच बंद करायला गेलाय हो आत्या. ती अरे मी फट राहिली बघ. फट राहिली तिथं. अरे अरे अहो कुठला यम आहे? एवढं यम असते ती कुठल्या फटीत न घुसणार आहे यम आतमध्ये यार. तुम्ही काहीतरी बोलताय उग. मला आलता मगाशी रेड्याचा आवाज आलता मला. आत्या, ज्याला यमाच्या रेड्याचा आवाज येतो ना, यम त्यालाच घेऊन जातो. काय बोलताय या. तुम्ही? कळलं का? बाया, म्हणजे मला घेऊन जा.
आत्या नका रडू तुम्ही अरे आपल्या मी घराच्या काय बोलतच नाही बाळा. अहो आत्या आपल्या घराच्या मागे गुरांचा गोठा आहे ना, म्हशी आरडते त्या कधीपासून. म्हणजे रेडा नाही काय? अरे खायलाच घातलं नाही त्यासनी दिवसभर तर आरडणार नाही त्या का त्या. तुम्ही नका ना हो काय बोलू उगच. बाई वाटलं रेडाच वरडतोय. अरे नाही ओरडत नाही रडणार तुम्ही खरंच. मी कुठं काय बोलती बोलू तुम्हीच आपला पट्टा पडवताय. कधीपासून चालू आहे आपलं माझा दादा माझा राजा. तो राजा उठून घालून बुक्की नाकाव. कसं बोलत आहेत मला बाई, आम्ही काय तोंड बंद करा ना. उगा बस बरं का मग वाजून मुस्काड. माझ्या आत्याला काही बोलायचं नाही तुम्ही. अरे मग ते- काय मुस्काट गाजन म्हणताय मला हा? आणि आपण कुठं बी जायचं नाही, कुठं बी जायचं नाही. अरे पोरा राहतील, अरे ठर- पोरा राहतील हा? अरे ठर- पोरा राहतील, त्यांच्या आजी आजोबाकडे बेस राहतील हा? बॅगा द्या इथं. अरे बॅगा. नको ना, ऐक तुम्ही ना. सरका, बॅगा द्या इथं. अरे जायचं ठर- कोणी कुठं बी जायचं नाही म्हणते ना, कोणी कुठं बी जायचं नाही. मी इथंच बसणार माझ्या बाबांचं. झालं का समाधान मनाचं. दादा कॅन्सल जातो. सॉरी यार घ्या नाही राहू दे. खरंच माफ कर मला. बघितलं ना तू कसं मिळेल काहीतरी कुठलं भाडं जातो. अय राग्या, कुठं निघाला? भाडं थांब. का ग आत्या? अय आत्या, अय आत्या, कुठं चालली तू? लाज ऐकले का तुम्ही? हा, पोराला एवढं लांब न बोलवलंय, काही पेट्रोल त्याच्या घरात उगात का? हा, एकलाच जाईन का तो माघारी? हा, लाज ऐकून टाकल्या कुठं तरी. चल बाबा, माझी 12ची एसटी आहे, मला नेऊन सोड. चल. काळजी घे का दादाची वने. घेऊ का? नाही नको, राहू दे. अरे ही तिची चप्पल आहे, ही माय आहे काय माहित फक्त नाही हालत. कोणाची चप्पल घालून मी. आत्या हा, डबल ढोलकी ऐकले का? काय असतं रे? माझ्या रिक्षाला आरसा एकदा बघून घेऊया. दिसल का त्याच्यात? हा दिसत. काय बाया, भलतीच रिक्षा. काय बाय आहे का बघितलं का? आपल्याला इथं बसवलं आणि स्वतः गेली घराकडे. तुला बोलत होतो. सारखे. का बसतो? ती तशीच आहे. आई यार तुम्ही नका ना हे करू यार. लय खोटं वाटतंय. लय खोट. अरे नका ना तुम्ही हे करू.